गुरुजनवर आणि माझे प्रिय मित्रांनो, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। माझे नाव मोहम्मद इब्राहिम आहे। मी दिनियात मक्तबमध्ये शिकत आहे। जो व्यक्ती नर्म स्वभावापासून वंचित असतो तो सर्व लाभापासून वंचित राहतो, अशी शिकवण देणारे व्यक्तिमत्व म्हणजे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मी आज तुम्हाला हजरत मोहम्मद पैगंबर बद्दल काही बोलणार आहे। ते सर्वांनी शांतपणे ऐकावे अशी आशा करतो। हजरत मोहम्मद पैगंबर यांना हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असेही म्हणतात। ते इस्लाम धर्माचे संस्थापक होते। यांचा जन्म अरब देशातील पवित्र स्थान मक्का शहर येथे झाला। यांच्या जन्माने पूर्ण अरब देशात आनंद झाला। हजरत मोहम्मद पैगंबर हे खूपच मनमिळावू आणि दयावान होते। सभ्यता, विनम्रता, प्रेमळ स्वभाव, शत्रूंना माफ करणे हे त्यांचे विशेष गुण होते। त्यांनी कुणालाही दुःख दिले नाही। ते गरिबांची आणि अनाथांचे करवाई होते। आपल्या शत्रूशीही ते प्रेमाने बघायचे। हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जीवन आपल्या समोर आदर्श आहे। त्यांच्या शिकवणीचे पालन केले नंतरच आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व त्यानंतरही यश मिळेल।